मित्रांनो, खरीप पीक विमा 2025 पोर्टलवर दिसायला सुरुवात झालेली आहे। यामध्ये काही महत्त्वाच्या बाबी मी तुम्हाला सांगणार आहे। पहिली गोष्ट मित्रांनो, हा जो पीक विमा आहे हा सगळीकडे दिसायला सुरुवात झालेला नाही आहे। ज्या ठिकाणचे क्लेम्स हे कॅल्क्युलेशन पूर्ण झालेले आहेत त्या ठिकाणी हा पीक विमा दिसतोय। ज्या ठिकाणी हा पीक विमा दिसत नाही मित्रांनो, त्या ठिकाणी या 8 ते 15 दिवसात हा पीक विमा दिसायला सुरुवात होणार आहे, म्हणजे सगळीकडे दिसणार आहे। आता काही महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो, जे शेतकरी मला विचारत होते। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आम्हाला जेव्हा चेक केलं तेव्हा आम्हाला 0-0 दाखवतंय। तर जर आपल्याला 0-0 दाखवत असेल तर तिथे कॅल्क्युलेशन झालेलं नाही आहे आणि तुम्हाला पीक विमा भेटण्याची शक्यता देखील खूप कमी आहे। ज्या ठिकाणी मित्रांनो कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवतंय, क्रॉप कॅल्क्युलेशन अवेटेड, तर अशा ठिकाणी मित्रांनो पीक विमा तुम्हाला भेटणार आहे, पण कॅल्क्युलेशन होणं बाकी आहे, त्यामुळे तिथे रक्कम दाखवत नाही आहे आणि असं बहुतांश ठिकाणी दाखवतंय। यानंतर मित्रांनो तुम्हाला जर म्हणजे यामध्ये अजून काही शंका असतील की बाबा आम्हाला नेमका पीक विमा किती भेटणार आहे, मला एक फोन आला होता मित्रांनो आज। एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती, की शेतकऱ्याने फोन केला। मका या पिकासाठी 2 एकर मका होती आणि त्या पिकासाठी मित्रांनो ₹63 पीक विमा आलेला आहे। सो ही एक खूप दयनीय बाब आहे। शेतकऱ्यांना किती हे सरकार धारेवर धरणार आहे, पीक विमा कंपन्या नेमकं कसं वागणार आहेत, याबद्दल खरंच एक मोठं म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही। सो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मला हीच एक महत्त्वाची माहिती द्यायची होती। आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।